नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की जे लोक आजचा जो स्टंट आहे तरुण वर्गाचा, की गाड्या उडवणे किंवा गाड्या पलटी करणे, तर मित्रांनो असे एकच रील स्टार नाहीयेत. तर पहिला जर आता जो फेमस झालेला तो आहे प्रतीक शिंदे. त्याचा मित्रच बघा त्याच्याबद्दल काय बोलला. तर जय शिवराय सर्वांना. मी रोहित भोसले सन. तर आजचा मुद्दा आहे प्रतीक शिंदे. फक्त प्रतीक शिंदेला टार्गेट केले जाते. तर का? तर डोळ्यासमोरचं व्यक्तिमत्व आहे. तो लहान असल्यापासून, आम्ही स्कूल कॉलेज सोबत असल्यापासूनचा मुद्दा आहे की एवढ्या गरीब परिस्थितीतून भंगार गोळा करायचा पोरगा. लक्षात ठेवा. आता हा प्रतीक शिंदे आहे मूळचा भिगवण या गावचा. त्याच्या मित्राने सांगितलं लहानपणी तो काय करत होता काय नाही. आपण तर त्याची आत्ताच अटक झाल्यामुळे त्याची न्यूज पाहिली. त्याच्यानंतर संभाजीनगरला काय आहे, त्याच्यानंतर आता बारामतीला तयार झाले. त्याच्यानंतर आता बरेचसे काय करतात, गाड्या घेतात हप्त्यावरती आणि त्यांना पलटी करतात. मित्रांनो, जी आपली लक्ष्मी आहे, आता बरीच लोक म्हणतात की गाडी पलटी झाली, वरखडलं पण नाही, हे नाही झालं, आणि हसतात, दात काढतात. अरे लाज वाटली पाहिजे. जर तुझा एखादा डोळा गेला किंवा त्या दोन्ही डोळ्यांना जर मार बसला तर त्या 50 लाखाला तरी तुझे 2 डोळे विकत येणार आहेत का? आणि गाडी पलटी करून असं काय दाखवायचंय? फक्त आपल्या भिकारड्या सवयी, आपण कोण होतो, आपण काय होतो. आणि बघा तुम्ही, हे कधीच मोठा एखादा उद्योजक करणार नाही किंवा मध्यम वर्गातला नोकरदार माणूस करणार नाही. कारण मध्यम वर्गातली जी लोक आहेत, गाडीला जर माती लागली तर ती लगेच स्वच्छ पाण्याने धुवून घेतात. रोजच्या रोज गाड्या पुसतात. सोसायट्यांमध्ये आज पुणे मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा रोज गाड्या धुतल्या जातात. लक्ष्मीच्या रोज पाया पडून बसतात. आणि हे भंगार चाळे जे आहेत, केली पलटी, घेतली एवढ्याचं, झाला एवढा खर्च, अरे यांच्याकडे कधी आलेलंच नव्हतं. आणि बघा, ज्या माणसाला एखादी गोष्ट येत नाही ना, ज्या माणसाकडं, त्याला त्याचं कौतुक लय असतं. आणि काय फायदा त्याचा? फायदा काय तुम्ही सांगा ना मला. आता याने जी रील स्टारला, प्रतीक शिंदेने रील स्टारला मारहाण केली, उद्या जर त्याची जर बरं वाईट काही झालं असतं, तो मेला असता, तर याची काय झाली असती? याच्या सुकूनच्या हातचं काय झालं असतं? जन्मठेप लागली असती. म्हणजे किती बावळटपणा असा. अरे जगात लोक किती श्रीमंत आहेत, अब्जाधीश करोडपती अशा पडलेले आहेत रोडला. ते काय रोडला असंच करतात का? पण ह्या लोकांना समज राहिलेली नाहीये मित्र. बघा तुम्ही, सगळी नवाट पोरच आहे त्याच्यात. अरे लोकांना गाड्या बघायला मिळत नाही. पूर्वी गावात एखादी मारुती 800 असली तर तिचं कौतुक असायचं. एखादी कमांडर असली, एखादी ट्रॅक्स असली, ती भाड्याने असायची. चौकामध्ये 3, 4, 5 रुपये किलोमीटरने न्यायचे. ते लोक काही गाड्याच पलटी करत नव्हते. सकाळी उठल्या उठल्या गाड्या धुवायचे स्वच्छ आतून बाहेरून, आणि उदबत्ती लावायचे, हार लावायचे, आपली लक्ष्मी मानायचे. ती लोक आजपर्यंत मोठीच होत गेली. आणि ही जी भंगार छाप आहेत, केली ना पलटी, झाली ना पलटी, इतका आला ना खर्च. अरे हा, अरे लोकांना खायला अन्न नाही. आपल्याला सुद्धा काय परिस्थिती होती, आपला मागं जाऊन इतिहास आठवा. आपले आईबाप काय करत होते, आपण आता काय करतोय, किंवा काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे. वैयक्तिक हा आपला इश्यू नाहीये किंवा वैयक्तिक हे आपलं नुकसान नाहीये. पण तुम्ही करता काय त्याच्यात? जर चुकून एखाद्याचा मृत्यू झाला किंवा एखाद्याला पलटी करण्याच्या नादात त्याच्याच जर अंगावर गाडी पडली, त्याची बायका पोरं रस्त्यावर येतील, याचा हात मोडला, पाय मोडला, आयुष्यभरासाठी अपंग होऊन घरात बसणार आहे का? लोकांना 50-50 लाखाच्या गाड्या मिळायला आयुष्य जातं लोकांचं. शोरूमला काय, तुम्ही आज 10,000 रुपये द्या, लगेच गाडी तुमच्या दारात येते. 5,000 रुपये द्या, लगेच येते. पण जो मध्यम वर्ग, जो नोकरदार वर्ग, जो गाड्या जपतो, जो शेतकरी गाड्या जपतो आपल्या, त्याच्यासारखं गाड्या कोणीच जपू शकत नाही. हे काहीतरी बाहेरच्या देशातलं फॅड बघायचं आणि येडेचाळे करायचे, पूर्ण गाड्या स्टंट करायच्या. काहीही त्याच्यात मोठेपणा नाहीये, फक्त जे आहे ते नुकसान आहे. आणि ह्या लोकांना मोटर व्हेकल गाड्या ज्या कंपन्या आहेत, यांनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकून यांना कुठलीही गाडी देऊ नये. कारण हे थोबाड घेऊन परत इन्शुरन्स कंपन्याकडे जाणार, इन्शुरन्स कंपन्याला इन्शुरन्स मागणार. म्हणजे यात नुकसान आहे कुणाचं आहे? आपल्याच देशाचं नुकसान आहे ना. का असं आहे का बाबा, जादूने 1 गाडीच्या 2 गाड्या केल्या, 3 गाड्या केल्या, 4 गाड्या केल्या? अरे एवढीच लय माज आहे तुम्हाला, तर दान धर्म करा ना.
ती गाडी पलटी करण्यापेक्षा त्या गाडीत 4 गोरगरिबांना फिरवा, पंढरपूरला न्या, अक्कलकोटला न्या, मग बघा लोक तुमचे पाय धुवून पाणी पितील. पण केली ना पलटी, झाली ना पलटी, चिखलात घालता. अरे लोक पावसाळ्याचा पुण्यामधला जो वर्ग आहे तो पावसाळ्याच्या खड्ड्याच्या साईडून गाडी घ्यायला बघतो, गाडीवर चिखल उडून एवढी दक्षता घेतो. याला म्हणायचं गाडीची पूजा करणारा माणूस. आणि या लोकांना गाड्या कधीही धोका देत नाही, कारण परमेश्वर यांच्या मागं असतो आणि ती लक्ष्मी खऱ्या अर्थानं आपल्या मागं असते. पण जे लोक असं करतात ना, हे पिऊन बिऊन गाड्यात धडकून उडून बिडून मग पेपरला येतं इकडं चालले होते, 4 धडाकले, जागीच ठार. या पद्धतीत असा ह्या गाड्या उडवण्या कार्यक्रम अक्षरशः एकदम भिकारचोटपणा आहे आणि भंगार कृत्य आहे. हे असं करू नका. आणि जे जे ह्यांना फॉलो करतात, इंस्टावर असतील, युट्यूबवरती असतील, त्यांना माझी नम्र विनंती आहे, कर्ज काढून गाडी घेऊ नका. गाडी म्हणजे एक हत्ती आहे, घेणं सोपं आहे, पोचणं खूप अवघड आहे. आणि त्याच्यातून पलटी झाली तर आता लक्षात घ्या, किंवा तुमच्या हातून जर चुकून एखादा गुन्हा घडला, एखादा IT वाला जर IT इंजिनियर असेल, सॉफ्टवेअर इंजिनियर असेल, तो जर तुमच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे जर मारला गेला तर त्याचा जो पगार आहे आयुष्यभरापर्यंतचा कॅल्क्युलेट केला जातो. त्याला जर 1 लाख 2 लाख पगार असेल तर तुमच्या खानदानाची जमीन विकली तरी त्याला पैसे देता येणार नाही, एवढं कंपन्सेशन त्याला त्या ठिकाणी द्यावं लागतं. त्याच्यामुळे मुलांना माझी विनंती आहे की असले कृत्य करू नका. आणि त्यांच्या पाल्यालाही विनंती आहे, हे जर गाड्या मागत असतील गाड्या देऊ नका. हा एक गुन्हाच आहे. हा गाड्या पलटी करणे, गाड्या उडवणे, तोडणे, मोडणे, याच्या खाली कुणी जाऊ शकतं, काही होऊ शकतं. आणि तकदीर, मी हमेशा सांगत असतो की तकदीर बार बार साथ नाही देते. आता ह्यानेच कशा शिंदेनी 100 शाखा ओढल्या, जेलमध्ये जाऊन बसला, काय त्याचा उपयोग झाला? मांडीवर थापटे हाणायच्या, काहीतरी कोणाचे तरी पैसे गोळा करा. किती तू बघ काय चाललंय, आपलं पूर्ण आयुष्याचा आढावा घ्या. कसं असतं, अशा लोकांना तुम्ही बघा, यांचे आवाज बघा किंवा यांचं वागणं बघा, यांचं बोलणं बघा, यांच्या शिक्षणात खूप तफावत आहे मोठी. यांचं शिक्षण कमी आहे. कुठून तरी परमेश्वराने यांना दिलेले, पण ह्यांना ते ठेवायचं नाही, यांना ते संपून टाकायचे. कारण आत्ताशी तुम्ही तरुण वयात आहात, ज्यावेळी तुम्ही 50-60 मध्ये असता त्यावेळेस तुमची काय अवस्था असेल तुम्हाला माहित नसेल. राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. भले भले भिकारी होऊन गेले या जगामध्ये. त्याच्यामुळे गाड्या उडवताना, स्टंट करताना हा व्हिडिओ नक्की बघा. आणि एक वेळ आपल्या आई वडिलांची आठवण काढा की आपल्या आई वडिलांनी दिवस कसे काढले. ज्या आई बापाला आपल्या सायकल नव्हती, किंवा घरात रेडिओ नव्हता, किंवा बापाच्या हातात घड्याळ नव्हतं, त्याची आपण पोरं घडलो, इथपर्यंत आलो, तर आपण एवढा माज केला पाहिजे का? तर आपल्या आईबापाच्या वडिलांना जे आपल्या करता आलं नाही, अशा 100 आई वडिलांना तुम्ही घड्याळ दान करा, रेडिओ दान करा, अजून काय असतील पैसे दान करा, किराणा दान करा, सायकल द्या. फक्त एकदा वळून डोळे झाका आणि स्वतःच्या मनाला विचारा की आपण हे करतो ते बरोबर आहे का? वाईट तर कुणीही करू शकतं, पण चांगलं करायला सुद्धा खूप नशीबवान माणूस लागतो. त्याच्यामुळं आपल्या प्रपंचाचा, किंवा आपल्या आईवडिलांचा, आपल्या आजोबा आजीचा, यांचा इतिहास लक्षात घ्या की यांनी काय काय खस्ता खाल्ल्यात. म्हणजे ज्यावेळी 72चा दुष्काळ पडला होता त्यावेळी सातू पण खायला नव्हते. ह्या गोष्टी आठवा, आपल्या आईवडिलांनी काय खस्ता खाल्ल्यात. आज आपल्याकडे 2 पैसे आले की तेच लगेच गाड्या पलटी करायच्या, चिखलात घालायच्या, ट्रॅक्टरने ओढायच्या, हे करायच्या, ते करायला. असले घाणेरडे उद्योग करू नका. आणि हे थोडे दिवस तुमच्या रील कोणीतरी पाहणार आहे, आणि तुमचे पण थोडेच दिवस असणार आहे. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.